ज्यांनी राजकीय जन्म दिला त्याच संघाला भाजप संपवायला निघालाय। नड्डांच्या संघाबाबतच्या वक्तव्यावरून ठाकरेंनी हा निशाणा साधलाय। भाजपवाले उद्या संघालाही नकली म्हणतील असं सुद्धा ठाकरेंनी स्पष्ट केलंय। तर नड्डांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढू नका असं बावनकुळेंनी म्हटलंय की आम्हाला हे नकली सेना म्हणतात, उद्या आरएसएस ला सुद्धा हे नकली संघ म्हणतील आणि योगायोग असेल काही असेल। खरगे साहेब आजच्या इंडियन एक्सप्रेस मध्ये नड्डा साहेबांची मुलाखत आलेली आहे, त्याच्यात त्यांनी म्हटलं की आता भाजपा हा स्वयंपूर्ण झालेला आहे, त्याला आरएसएस ची गरज नाही। म्हणजे आता पुढच्या वर्षीचं 100वे वर्ष म्हणजे 16वे वर्ष धोक्याचं म्हणतात, तसं संघाला 100वे वर्ष धोक्याचं होते की काय, कारण संघाला सुद्धा हे नष्ट करून टाकतील आणि हेच एक कल्ली कारभार हा संपूर्ण देशामध्ये चालू ठेवतील। ही हुकुमशाहीची नांदी आहे। ज्यांनी आपल्याला राजकीय जन्म दिला त्याच पक्षाला, त्याच संघाला किंवा त्या संस्थेला संपवायला निघालेले आहेत। विचार परिवार हा आमचा अत्यंत आत्म्यासारखा आहे आणि विचार परिवाराचं मोठं योगदान आमच्या सर्वांच्या विजयामध्ये आहे। शेवटी विचार परिवाराने आमची भूमिका जी आहे ती एका राष्ट्रहिताकरता आहे, राष्ट्र प्रथम आहे आणि त्यामुळं तुम्ही त्या ट्विटचा वेगळा अर्थ काढू नका। खरं तर प्रचंड ताकदीने आम्ही सर्वांनी काम केलं आहे। आमच्या सर्व बूथवरच्या कार्यकर्त्यांनी, 35 लाख भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, आमच्या संघटनेनी मागच्या 16 महिन्यापासून प्रचंड काम उभं केलं आहे आणि त्याचं प्रतिबिंब तुम्हाला निवडणुकीत दिसेल।